साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली झाला सफल व्यापार हरी आला हाता मग कैची भय चिंता त्यांची सरली झार झाला सफल व्यापार तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी काही उरणे दिवरी त्यांची सरली झार झाला सफल व्यापार समचरण सरोजम सान्द्रणीलम मदाभं जगरण हितपाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कयनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरी चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदासु तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी दयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली झार झाला सफल व्यापार माऊली महावैष्णव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय प्रस्तुत चिंतनरूपी सेवेकरिता उच्चारित केलेल्या अभंगामधून तुकोबराय अनादी कालापासून चालत आलेली जी जन्ममरणाची परंपरा आहे याचंच शास्त्रीय भाषेमध्ये नाव आहे एरझार आणि जोपर्यंत ही एरझार आहे तोपर्यंत जीवाला आत्यंतिक दुःखाच्या निवृत्तीपूर्वक पूर्णानंदाची ब्रह्मानंदाची प्राप्ती होणार नाही। जेवढी दुःख जीवाला भोगावी लागतात त्या दुःखाला कारण काय असेल तर जन्म आणि मृत्यू। कशामुळे भोगावे लागतात? जन्म आणि मृत्यू या फेऱ्यामध्ये गुंतल्यामुळं, या अनर्थ परंपरेमध्ये गुंतल्यामुळं ही सगळी दुःख जीवाला भोगावे लागतात। आणि मग ते कशाने जातील? ही एरझार थांबवता येते का? त्याच्यासाठी काही साधन आहे का? ते केलं तर ही एरझार थांबते। तर त्यासाठी काय साधन केलं पाहिजे? त्या साधनाचं दिग्दर्शन करणारा तुकोबरायांचा 4 चरणांचा अभंग सेवेकरिता विठाला चिंतनरूपी सेवेला आरंभ करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं अत्यंत आवश्यक आहे। कार्यक्रमाचे मार्गदर्शक आहेत, आपल्या कार्यक्रमाची प्रेरणा ज्यांच्याकडून आपल्याला मिळालेली आहे हरिभक्तपरायण भारत महाराज कोकाटे, आणि ज्यांचे कार्यक्रमाला आशीर्वाद या ठिकाणी आहेत वैकुंठवासी अशोक रावसाहेब बागल, आणि तीच परंपरा पुढे त्यांच्या 3ही चिरंजीवांनी चालवलेली आहे। काय आहे? मी नेहमी सांगत असतो, माणसाला सत्ता मिळेल, संपत्ती मिळेल, ऐश्वर्य मिळेल, मान मिळेल, पण परमार्थ करण्याची बुद्धी ही प्रारब्धातील संचिताशिवाय शक्य नाही। सगळं माणसाला मिळू शकतं। जोग महाराज संस्थेमध्ये गुरुवर्य विठ्ठल महाराज घुले बुवा म्हणायचे, बुवा माणसाला सगळं मिळतं पण परमार्थ नाही मिळत। विठाला
बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी माळ घालावं भजन करावं की सप्ताह करावा कीर्तन करावं अशी बुद्धी सगळ्याला होईल का हो? बाकी सगळं होईल पण ही बुद्धी सहजासहजी होत नाही. याच्याकरता संचिताची जोड पाहिजे, याच्याकरता पूर्व प्रारब्ध पाहिजे तरच ही गोष्ट घडते. म्हणून विशेष करून बागल कुटुंबियांना धन्यवाद. का? कारण अशा ह्या विज्ञान युगामध्ये सुद्धा आपण ही परंपरा सांभाळली, त्याचा जोपासना केली. केवळ रोप लावणं महत्त्वाचं नाही तर ते सांभाळणं, ते सांभाळण्याचं कार्य. इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, ती परंपरा सांभाळली. म्हणून बागल कुटुंबियांना धन्यवाद. चिंतन सेवेला सहकार्य करणारे सर्वच मृदुंगाचार्य गायनाचार्य महाराज मंडळी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आपल्या समोर चिंतनरूपी सेवेकरिता उच्चारित केलेला अभंग तुकोबारायांचा आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. हा अभंग परिचयाचा नाही असा वारकरी नाही, सगळ्यांच्या 100% वारकऱ्यांचा हा अभंग पाठ आहे. जरी बघून पाठ केलेला नसला तरी ऐकून ऐकून तरी का होईना पण पाठ आहे. अभंगाचा थोडक्यात भावार्थ असा आहे. काय आहे? तुकोबारायांनी या अभंगामध्ये जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल, या फेऱ्यातून जर बाजूला पडायचं असेल तर त्याकरता काय केलं पाहिजे हे सांगितलेलं आहे. विठाला विठाला तुकोबाराय सांगतात त्यांची सरली येरझार. कोणाची? त्यांची. त्यांची म्हणजे कोणाची? इथं मराठी व्याकरण आहे बरं का. थोडंसं आता इंग्रजीमुळं मराठीचं काम कच्चं व्हायले, पण मराठीला कमी लेखायचं कारण ज्ञानोबारायांनी मराठीचं कौतुक केलेलं आहे. माझा मराठाची बोल कौतुके अक्षरे रसिके मेळविन राम. मराठीचं कौतुक आहे बरं का. त्यांची हे काय आहे? व्याकरणाच्या दृष्टीने जर विचार केला, व्याकरण हा प्रवेशद्वार आहे बरं का. त्याच्याशिवाय अभंग सुद्धा कळत नाही. गाथा ज्ञानेश्वरी आपल्याला काही करायचं असेल तर काय पाहिजे? व्याकरणाची बैठक पाहिजे. त्यांची हे काय आहे? दर्शकवाचक सर्वनाम आहे. एकूण सर्वनाम किती आहेत? 9. मी तू तो हा जो काय कोण आपण स्वतः पैकी त्यांची हे सर्वनाम आहे. कसलं सर्वनाम आहे? दर्शकवाचक सर्वनाम आहे. त्यांची कुणाची? त्यांची सरली येरझार. त्यांची म्हणजे त्यांची सरली येरझार. त्यांची पण कुणाची? प्रश्न आहे. त्याचं उत्तर पहिल्या चरणात आहे. जीही हृदय मंदिरी हरी साठविला, ज्यांनी हरीला हृदय मंदिरामध्ये साठविला त्यांची सरली. त्यांचीच, इतरांची नाही बरं का. त्यांची हे दाखवलं, त्यांची येरझार संपली. पण कुणाचीही नाही, ज्यांनी हरीला हृदय मंदिरामध्ये साठवला. आता हरीला हृदय मंदिरामध्ये साठवता येतं का? साठवण्याकरता तो हृदयात नाही का? असेल तर पुन्हा साठवायला कसं सांगता? या समग्र विषयाचं चिंतन म्हणजे आजचं कीर्तन आहे. विठाला म्हणून त्यांची सरली येरझार, त्यांची येरझार संपली. बरोबर आहे. झाला सफल व्यापार. त्यांचीच येरझार संपली आणि त्यांचा व्यापार सफल झाला. आता व्यापार कशाला म्हणायचं? व्यापार सफल होणे म्हणजे काय? वाक्प्रचार सोडवा. व्यापार सफल होणे कशाला म्हणायचं? व्यापार सफल होणे मिळालेल्या भांडवलावर अधिक नफा मिळविणे म्हणजे व्यापार सफल होणे. बरोबर आहे. एखाद्याला एखादा उद्योग व्यवसाय करण्याकरता त्याच्याकडे पैसे नसतील तर त्यानं टक्केवारीनं समजा 10,000 20,000, आताच्या भाषेत म्हणलं तर 1,00,000 2,00,000, 10-20 हजारात काही होत नाही. बरोबर आहे. काढले ₹1,00,000 काढले, एखादा उद्योग व्यवसाय चालवला आणि सगळं करून 1 वर्षानंतर हिशोब घातला तर लाखाचे जर 70,000 झाले, तुम्हाला लक्षात येतं का नाही? लाखाचे जर 70,000 झाले तर आपण म्हणू का झाला सफल? नाही.
बरोबर आहे की नाही? मिळालेल्या भांडवलावर अधिक नफा मिळवणं याचं नाव व्यापार सफल होणं. मग आपल्याला भांडवल काय मिळालंय मी व्यवहारातलं सांगत नाही. आता आपल्याला परमात्म्याच्या प्राप्तीकडे जायचं आहे, हरीची प्राप्ती करून घ्यायची आहे. मग आपल्याला सुद्धा भांडवल मिळाले. काय भांडवल आहे? आपल्या भांडवलाचं नाव आहे शरीर. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईन म्हणते ते होती तरी का चित्ती न धरावा. गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला सुद्धा भांडवल मिळाले. कोणचं भांडवल आहे? शरीर. बरं, ह्याची काही गॅरंटी वॉरंटी आपल्याकडे आहे का? याची काय आहे का आपल्याकडे शाश्वती? किती दिवस राहणार आहे, किती काळापर्यंत आहे, याची काही शाश्वती आपल्याकडे आहे का? नाही, बिलकुल नाही. म्हणजे आपल्याला मिळालेलं भांडवल आहे, हे भांडवल टिकावं आहे का टाकावं आहे? म्हणजे आपल्याला सोडावं लागणार आहे का कायम आपल्या सोबत राहणार आहे? सोडावं लागणार आहे. आपल्या सोबत राहणार हे नाही. बरोबर आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, हे जाणार आहे. पण जरी भांडवल नाशवान असलं, जाणारं असलं, तरी देवाची प्राप्ती करून देण्यात समर्थ आहे. म्हणून या नाशवान शरीरानं अविनाशी परमात्म्याची प्राप्ती करणं म्हणजे व्यापार सफल होणं. विठाला विठाला म्हणून त्यांचा व्यापार सफल झाला. ज्यांनी हरिहर हृदयामध्ये साठवलं त्यांची एरझार संपली, त्यांना जन्माला आल्याचं सार्थकता झाली. एवढंच नाही, हरी आला हाता मग कैची भयचिंता. ज्याला हरीची प्राप्ती झाली, आता हरी हाताला येणं म्हणजे काय? पुन्हा अर्थ सांगावा लागेल. हरी हाताला येणे, हाताला येणे म्हणजे काय? हातात धरणे असा अर्थ आहे का? नाही बरं का. हरी हाताला येणे या शब्दाचा ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने जर विचार केला तर निर्गुण परमात्म्याचा आत्मत्वाने अभेद असणारा बोध होणं, अपरोक्ष अशा प्रकारचा साक्षात्कार होणं, याला म्हणायचं हरी हाताला येणं. मीच परमात्मा स्वरूप आहे अशा प्रकारचा ज्ञान अग्नी अंतःकरणात प्रज्वलित होऊन त्या बोधाने तृप्त होणं, याला म्हणावं हरी हाताला येणं. आणि अशा पद्धतीनं हरीची ज्याला प्राप्ती झाली, मग त्याला काय? हरी आला हाता मग कैची, त्याला भीती नाही आणि चिंता सुद्धा नाही. आता मला सांगा, भीती चिंता आपल्याला असावी असं वाटते म्हणून आहे का अगोदरच आहे? कळालं नाही. कीर्तनात बसलेल्या कोणत्या माणसाला भीती असावी असं वाटते म्हणून भीतो असं आहे का? भीती आपल्याला आवडत नाही. भीती नको आहे आपल्याला. भीतीही नको आहे आणि चिंताही नको आहे. नको आहे पण आहे का नाही? का बरं आहे? मग जावं वाटतं का नाही? बरं, जावं तर कायमचं जावं का नवरात्रापुरतं जावं? आपली भीती चिंता जावी ती कायमची जावी का तात्पुरती जावी? कायमची जावी. बरोबर आहे का नाही? मग तुकोबाराय सांगतात, ज्याला हरीची प्राप्ती झाली महाराज, त्याला हरी आला हाता मग कैची, त्याला भीतीही राहत नाही आणि चिंता. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही, कसलंच भय नाही. किंवा नाटामध्ये तुकोबारायांनी सांगितलं, हरी तैसे हरीचे दास नाही दया भय मोह चिंता आस. त्याला भीती मोह चिंता आस काही राहत नाही. ठीक आहे महाराज, हरीला हृदयामध्ये साठवलं, त्यांची एरझार संपली, जन्माला येण्याचा व्यापार सफल झाला. हे कशामुळं घडलं? हरी हाताला आल्यामुळं. एवढंच नाही तर त्याला भीती चिंता राहिली नाही. असं हरी करतो तरी काय? तुकोबाराय म्हणले, तुका म्हणे हरी काही उरोने दी, तो कसली उरी उरो देत नाही. असं हरी काय करतो की ज्याच्यामुळे भीती राहत नाही? असा हरी काय करतो की ज्याच्यामुळे चिंता राहत नाही? असा हरी काय करतो की ज्याच्यामुळे जन्माला येण्याचा व्यापार सफल होतो? असं हरी काय करतो? तुकोबाराय म्हणतात, तो तुमचं काही शिल्लक राहू देत. बरेच वर्ग म्हणतील हे शेवटचं कीर्तन, आता पुन्हा कीर्तनाला जायचं नाही.
महाराजांनी काय सांगितलं, हरी काही शिल्लक राहू देत नाही. म्हणजे तुमच्या व्यवहारातलं स्थावर मालमत्तेला हरी काही करत नाही. बरं, काही उरो नेती उरी याचा अर्थ काय आहे, थोडंसं चिंतन केलं पाहिजे. विठाला विठाला काय आहे उरी म्हणजे काय. आपल्याला जन्माला कुणी आणले, कर्माने जन्माला आणलेला आहे. आपल्याला जन्माला कुणी आणलंय, अगा कर्मे जे उरावे तैती सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका नवव्या अध्यायात ज्ञानोबा सांगतात, आगा कर्मी जे उरावे तैती सुख कर्म शिल्लक आहे आणि ते कर्म भोगण्याकरता जन्माला यावं लागतं. म्हणजे जन्माला कुणी आणलंय, कर्माने आणलंय. मग तुकोबाराय म्हणतात, मी तेच म्हणतो, हा हरी असा आहे. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं परमात्म्याची प्राप्ती झाली म्हणजे मी परमात्म स्वरूप आहे असा बोध ज्या अंतकरणामध्ये झाला, त्या अंतकरणाचा बाध होतो. पुन्हा उर्वरित काळामध्ये त्याच्याकडून जी कर्म होतात त्या कर्माचा ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं बाध होतो. कारण करणारी प्रकृती आहे, माझा काय प्रकृती करी कर्मे ती मी ज्ञा केली म्हणे भ्रमे. करणारी प्रकृती आहे, गुणागुणेषु वर्तन्ते, गुणाला अनुसरून सत्व रज तम 3 गुणांची प्रकृती आहे आणि त्या 3 गुणाला अनुसरून आपापल्या गुणामध्ये विषय संचरण करतात. इथं माझा काही संबंध, असा अभेद साक्षात्कार ज्या वेळेला होतो त्यावेळेला त्या महात्म्याकडून कर्मच घडत नाही. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. सहज कर्मे ती झाली ब्रह्मरूप. जन नो हे हा अवघा आता जन राहिलं नाही, त्याला विषय राहिला नाही, विषय तो त्यांचा अशी ते म्हणजे कर्म. आता कर्म घडत नाही, कर्म प्रकृती करून घडतात, त्याचा साक्षी मी आहे असा बोध एकदा अंतकरणामध्ये झाला की पुन्हा कुठलं कर्म, जात वर्ण कुळ गोत हे सगळं कुणाचं आहे, या शरीराचं आहे, प्रकृतीचं आहे. इथं माझं काही नाही. नैव किंचित करोमि इति युक्तो युक्तो मन्येत तत्ववित. अशा प्रकारचा बोध अंतकरणामध्ये झाला की मग कर्म राहत नाही, कर्माचा बाध होतो. बरं का, ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं बाध होतो. आणि कर्माचा बाध झाला, कर्मच राहिलं नाही तर मग जन्म कोणाला घेणार, कोण घेणार, कशा करता. स्वधवत देवा सर्वस्वाचे साठी सर्वस्वाचे
तुटी क्रियमान क्रियमान. संचित क्रियमान प्रारब्ध तिघाचाही संबंध राहत नाही. याला मी तुम्हाला सोपं सांगतो. अग्नीत जाण्या अगोदर लिंब आहे. लिंबाची चव चांगली आहे का? नाही, कडू आहे. चंदन सुगंधी आहे. प्रत्येक लाकडाला एक विशिष्ट नाव आहे आणि त्याची चव वेगवेगळी आहे. चंदन असू द्या, लिंब असू द्या, बावळ असू द्या, प्रत्येकाचं नाव वेगळं आहे, प्रत्येकाची चव वेगळी आहे. पण ते लाकूड एकदा अग्नीत गेलं मग पाठीमागं काय राहतं? का खैर चंदन काष्ठे हे वंचना तवची घटे जवन घापती एक वाटे अग्नि माझी राम. हे लाकूड लिंबाचं आहे, हे कडू आहे, चंदनाचं सुगंधी आहे, हे असं आहे. ते नाव आणि त्याची असलेली चव कुठपर्यंत आहे? ते जोपर्यंत अग्नीत जात नाही. एकदा त्याचा अग्नीत प्रवेश झाला रे झाला की मग पुन्हा त्या जळालेल्या राखेमध्ये चंदन बाबूळ लिंब असं काय राहतं का? मग इथं अग्नी कोणचा आहे? आता लक्षात ठेवा, अग्नी आहे परमात्म स्वरूपाचा ज्ञान अग्नी. ज्ञान अग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. एकदा मी ब्रह्मरूप आहे, परमात्म स्वरूप आहे, या समग्र संसाराशी माझा काही संबंध नाही, हा माझ्याहून वेगळा आहे, माझ्यावर अध्यस्त आहे, पण माझा त्याच्याशी काही संबंध. असा एकदा विवेक झाला आणि त्याच्याशी माझा संबंध नाही असा बोध झाला की त्याच्याकडून कर्म घडत नाहीत आणि कर्म नाही घडली तर पुन्हा जन्म कुणाला? तुका म्हणे हरी काही उरोने दी उरी मग त्यांची सरली हेरझार झाला सफल व्यापार. हा झाला अभंगाचा एकूण भावार्थ. विठाला विठाला असं का सांगितलं? त्याचं कारण आहे, कीर्तनकाराने कीर्तन सांगत असताना गुरुवर्य मारुती महाराज तुंतुने स्वामीजी म्हणायचे, अगोदर अभंगाचा भावार्थ सांगावा. अभंगाचा भाव काय, अभंगाचा अर्थ काय, हा आता गोषवारा झाला. आता याचं विस्तृत चिंतन करायचं म्हणलं तर ह्याच्यावर 7 दिवस कीर्तन करता येईल. हा अभंगाचा मूळ भाव झाला. आता अभंगावर थोडंसं चिंतन करायचं असेल तर अभंगाचं चिंतन करत असताना तुकोबारांनी या अभंगामध्ये स्पष्टच सांगितलेलं आहे. काय आहे? या मृत्यूलोकातला नियम आहे, जन्माला आलेला मरतो आणि मेलेला जन्म. जातस्यहि ध्रुवं मृत्युर् ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद् परिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि. जन्माला आलेला मरतो, मेलेला जन्माला येतो आणि जन्माला आलेला मरतो. बरं मरू द्या, मरू नका जाईना. मेलेला पुन्हा जन्माला येतो आणि जन्माला आलेला पुन्हा मरतो आणि मेलेला पुन्हा जन्माला येतो आणि जन्माला आलेला पुन्हा मरतो. अगोदरच उशीर झालाय, पुन्हा मी आपला वेळ घेणार नाही. पण मी हे बोलायला लागलेलं खरं आहे का खोटं आहे? ज्ञानोबारायांनी त्या श्लोकाखालचीच ओवी आहे. उपजयते नासे नाशिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. जी वस्तू उत्पन्न झाली त्या वस्तूचा नाश आहे आणि नाश झालेली वस्तू पुन्हा उत्पन्न. ज्ञानोबाराय म्हणतात, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. कशाप्रमाणे? घड्याळाच्या काट्याप्रमाणे. घड्याळाच्या काटे फिरतात का नाही? मिनिट काटा मिनिटाला, सेकंद काटा सेकंदाला आणि तास काटा तासाला. बरोबर आहे? काटा फिरतो. काट्याचं फिरणं सारखं चालू आहे. 1 वरून 2 वर, 2 वरून 3 वर, 4 वर, 8 9 10, 10 हून 11, 11 हून 12, 12 हून कोण म्हणलं 13, 13 नाही, पुन्हा 1 वर. असं सारखं फिरणं चाललंय. कुणाचं? काट्याचं. कोणत्या काट्याचं? लक्षात घ्या, ठेवा बरं का. लक्षात ठेवलं तर कीर्तन कळलं नाही तर वरून जाईल. सोपं आहे पण कळलं तर सोपं आहे. हे सारखं फिरणं चाललंय. कुणाचं?
काट्याचं. कोणच्या काट्याचं? घड्याळाच्या नाही. उगं घड्याळाचं काट्याचं ह्याचं त्याचं म्हणून दृष्टांत देऊन सांगावं लागतं. हे आपलं चाललंय, हा सारखा काटा फिरतोय. जन्मायचं मरायचं, जन्मायचं मरायचं. ही किती दिवसापासून चाललंय माहित आहे का? अनंत जन्मापासून. किती वेळा जन्माया किती वेळेला मरायचं, किती दिवस हे, ह्याला काय मर्यादा? आपण ह्याचा असला विचार कधीच करत नाही. आपण चालूला पावसानं नुकसान किती झालं, हेक्टरला किती मिळालं, खरा तर हा विचार करणं महत्व. या जन्माची सोय झाली, पुढचा जन्म कुठला आहे, किती फिरायचा आहे, कधी विचार केलाय? मग आज करा. विठाला विठाला कधी कधी विचारत असतो. माणसाने कधी ह्याचं उत्तर दिलं नाही. किती जन्म झाले, पुढे किती आहेत, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. किती जन्म झाले आपले जन्म झाले किती माहीत नाही. बरं झाले किती द्या सोडून, मागची किती झाली माहीत नाही. पुढे किती आहेत सांगा, पुढचे सांगा, माहीत नाही. जन्म झाले किती माहीत नाही. पुढे किती आहेत बरं जाऊ द्या, झाले किती सोडून द्या, पुढचे किती आहेत तेही सोडून द्या. आता आपण लिव्हिंग इन द प्रेझेंट 2025 मध्ये आहोत. आता सगळ्याचं वय मला माहीत नाही, 22, 32, 42, 52, 62 जिथं जेवढं असेल तेवढं असेल. प्रत्येकाने समजून घ्या, आपलं वय आहे 2025 मध्ये आहे. चालू जन्माचं आपलं आयुष्य काय, आपली व्हॅलिडिटी कुठंपर्यंत आहे? 2040, 47, 52 माहित आहे आपल्याला. क्षणभंगुर नाही बरवसा, वारे सावध तोडा मायाशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा हे ओळसाग. माहित आहे का? एका क्षणात मला क्षणभंगुर हे जायन कळता, क्षणभंगुर हे जायन कळता, श्वास गिळी स्वतः हाती नाही, श्वास गिळी स्वतः हाती नाही. क्षणभंगुर कधी जाईल याची गॅरंटी, राहील याची गॅरंटी क्षणात. मला तर कौतुक वाटतंय, माणसं पुढच्या 50 वर्षाचं नियोजन करून ठेवतात. मी म्हणतो 50 वर्ष जगणार कशावरून? लागलाच उद्या नंबर तर काय करणार? नाही लागलं असं नाही, लागावं असंही नाही, पण का आपल्याला खात्री आहे का? मग कशा करता माणसं हा प्रपंच वाढवून ठेवतात आणि कुण्या विश्वासावर वाढवून ठेवतात? जर आपल्या हातात काही नाहीच आहे, मग कधी माणसं ह्याचा विचार करतात का हो? कधी जर कोणाला विचारलं का हो तुमचे किती जन्म झाले, पुढे किती आहेत, आता चालू जन्मातलं आयुष्य किती आहे, असं विचारलं की माणसं उत्तर देतात. देत नाहीत असं नाही. काय उत्तर देतात माहीत आहे का? त्याचा कोण विचार केला आहे? बरोबर आहे की नाही? हेच उत्तर आहे का दुसरं आहे काय?
माणसं हेच अहो त्याचा कोण विचार केलाय? त्याचा विचारच मुख्य आहे, बाकी सगळा गौण आहे. विठाला विठाला मग कुणी म्हणाल महाराज हे फेरे फिरतोय, फिरू द्या, काय अडचण आहे? जन्ममरण आम्हाला काय अडचण नाही, फिरणाऱ्याला अडचण आहे. कारण फिरताना एक प्रकारचं दुःख नाही, अनेक दुःख जीवाला या भोगावे लागतात. आणि कशामुळं? या फेऱ्यामुळं. आता सगळी दुःख सांगत नाही, गर्भामध्ये दुःख आहे. काय सांगो गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मलमूत्र जाना, तुझं क्षणोक्षणा फक्त गर्भाचं दुःख सांगतो बरं का, सगळं सांगत नाही. गर्भामध्ये काय आहे? मातेच्या गर्भामध्ये काय आहे सांगा? मातेचं गर्भ जीव त्या मातेच्या गर्भामध्ये किती दिवस राहतो? 9 महिने. आता मातेचं उदर म्हणजे काय येशीची रूम आहे का हो? नाही महाराज. मांस मल मूत्र जाना, म्हणून तो जीव एक वेळ करी या दुःखा वेगळे. देवा या दुःखातून मला एकदा तरी बाजूला, ते दुःख सहन करण्यासारखं नाही, त्याच्यामध्ये अनंत यातना जीवाला भोगावे लागतात. विठाला विठाला मातेच्या उदर कुहरी, वाचून विष्ठेच्या दातरी, उकडणी नवमास जन्म जन्मनी मरती राम. मातेच्या उदरामध्ये सुख नाही, जीवाला अनंत यातना होतात. लक्षात ठेवा, साध्या यातना होत नाहीत. म्हणून तर मदालसेनं सांगितलंय, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे, कर्म कीटकाचा सांधा. अरे बाळा याला भूलू नको, ह्याच्यावर ही कातडी घातली म्हणून ही चांगलं आहे, ह्याला चांगलं म्हणू नको. हे सगळं ह्याच्यावर आहे, सगळा खरा मटेरियल मध्ये आहे, पण ते कळत ह्या शरीराला भूलू नको बाबा. मग हे गर्भवासातलं दुःख आहे. म्हणून तर गर्भाधान संस्कार आपल्या संस्कृतीनं सांगितलेले आहेत. तिथून बाळाचा जन्म होतो, तिथून संस्कार होतात. आणि आताचे म्हणतात त्याला पुन्हा अजून काय कळतंय, त्याला कळाल्यावर पुन्हा काहीच उपयोग नाही, कळायच्या अगोदरच करावं लागतंय. विठाला विठाला मी फक्त गर्भाचं दुःख सांगितलं. कशाचं? मग अशी अनंत अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, न साहेब पाशानं फुटती, भय काप चित्ती. मग ही सगळी दुःख भोगावे लागतात. कशामुळं? जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये गुंतल्यामुळं. म्हणून हे फेरे चुकवण्यासाठी मनुष्यानं जीवनामध्ये अशी साधना करावी की पुन्हा जन्माला यावं लागणार. जेणे नये जन्म यमाची यातना, आईशी या साधना करा हे, आईशी या साधना करा हे.
शास्त्रामध्ये सांगतात, जेने नय जन्म यमाची यातना आयशिया साधना. असं साधन करा की ज्याच्यामुळं पुढल्या वर्षी किती पाऊस पडला तरी आपल्याला अडचण पडणार बरोबर आहे का नाही. नाथ महाराज असं म्हणले नाहीत. नाथ महाराज म्हणतात अशी साधना करा की पुन्हा जन्माला यावं लागणार नाही. महाराज एकाच कीर्तनामध्ये असं वेगवेगळं का बोलता? मगाशीच तुम्ही सांगितलं जन्माला आलेला मरतो आणि मेलेला, आणि आता म्हणता की अशी साधना करा की पुन्हा जन्माला यावं लागणार. तुम्ही तर म्हणता हे चक्र चालू आहे आणि पुन्हा म्हणता जन्माला येऊ नये अशी साधना. कुठलं तर एक सांगा ना. बरोबर आहे, जन्माला आलेला मरतो हे बरोबर आहे, मी मेलेला जन्माला येतो हे बरोबर आहे, पण जन्माला आलेला मरतो असं काही नाही बरं का. ते अर्ध सत्य आहे. जन्माला आलेला मरतो आणि मेलेला जन्माला येतो हे पूर्ण. मेलेला जन्माला येतो हे बरोबर आहे, पण जन्माला आलेला मरतो असं काही नाही. कशावरून नाही? आमच्या संतांना विचारा. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम. ज्याने भगवंताची प्राप्ती करून घेतली, मरणा हाती सुटली काया. मरण माझे मरुनी गेले, मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर राम. मरण माझं आपल्या जीवनात कधी असं झालंय का? नाही, कारण ते होण्याकरता साधनाच घडली नाही ना. मग अशी काही साधना आहे का की ती केल्यानंतर मरावंच लागत नाही? मला कीर्तनात बसलेल्या कोणीही व्यक्तीने बोटवरती करून सांगावं, ह्या विज्ञान युगात काय मिळत नाही? सगळं मिळतंय, पण मरणाला मारता येतंय का? मरणाला मारता येतंय का? येत नाही. आणि त्याच्यासाठीच अध्यात्म आहे. हा भक्ती संप्रदाय कशासाठी आहे? मरणाला मारण्यासाठी. मग अशी काही साधना आहे का जी केल्यानंतर पुन्हा मरावं लागत नाही? आणि मरावंच लागत नाही तर पुन्हा जन्म कुणाला? मरणच लागत नाही. आता मरायचीच गरज नाही. अशी अवस्था होते. मग त्याच्याकरता काय साधन आहे? साठविला 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 हरी
साधकाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. काय साधन आहे त्याच्याकरता? तुकोबाराय म्हणतात नुसतं सांगतो असं नाही, आम्ही तेच केलं. साठविला आम्ही अगोदर साठविला आणि आता तुम्हाला सांगतोय. इथं सांगतो म्हणण्यामध्ये अभिप्राय काय आहे? तुम्हाला सुद्धा जर जन्ममरणाच्या फेऱ्यातून चुकायचं असेल तर त्याच्याकरता हेच साधन करावं लागेल. काय करावं लागेल? साठविला हरी जी हृदय. आणि तुकोबाराय म्हणतात मीच म्हणून नाही, जो कोणी या हरीला हृदयामध्ये साठवेल त्यांची सरली. आता हरी हृदयामध्ये आहे का नाही, साठवायचं म्हणजे काय, या विषयाचं चिंतन करण्या अगोदर संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी हाताने टाळी मुखाने नाम विठोबा साठविला हरीची हृदय मंदिरी त्यांची सरली एरधार झाला सुफल व्यापार. तुकोबारायांनी सांगितलं त्याच्याकरता साधन आहे हरीला हृदयामध्ये साठवलं पाहिजे म्हणत असताना याच्यामध्ये भरपूर प्रश्न उत्पन्न होतात. पूर्वपक्ष करायला भरपूर वाव आहे, पण आपण संकल्पित वेळेमध्ये जेवढं शक्य आहे तेवढं चिंतन करणार आहोत. हरीला हृदयामध्ये साठवायचं तुम्ही सांगता महाराज की ज्याच्या हरीला हृदयामध्ये साठवल्यामुळं एरझार चुकते. या पहिल्या चरणाचा अन्वय असा करावा लागतो. साठविला हरी असं नाही, जी हृदय मंदिरी हरी साठविला त्यांची सरली जी. ज्यांनी हरीला हृदय मंदिरामध्ये साठवला त्यांची. आता हरीला हृदयामध्ये साठवण्याकरता हरी हृदयामध्ये नाही का? आहे. नाही असं म्हणता येतं का? हरी हृदयामध्ये नसावा तर तो साठवता येईल. मग तो हरी हृदयामध्ये आहे का नाही? काय नाही म्हणायची ताकद आहे तुमची? तो आहे म्हणून तर आपण कीर्तनाला आलो. लक्षात आलं का नाही? देखावी ऐकावी एक नारायण चाले शरीर कोणाची सत्ते कोण बोलविते हरिवीन. आपल्याला ह्या सगळ्या क्रिया करणारा कोण आहे? आपण करतो का? करून घेणारा तो आहे. तो आहेच. मग महाराज तुम्ही म्हणता साठवीला पाहिजे आणि आता म्हणता आहेच. तो विठ्ठल विस्तार. अहो हा हृदयातच नाही, तो हरी कुठं नाही. विठ्ठल विस्तारला जने सप्तही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. थोडस अपरिचित प्रमाण देतो. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला आकळ बाप रखुमा देऊर विठ्ठलू सकळ. कुठं राहिलं? विठाला मग महाराज हरी जर
हृदयामध्ये अगोदरचाच आहे. सर्वस्याच्या अहम हृदय सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहणे सर्वांच्या हृदय देशी अमुका आहे ऐशी जी बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. 15व्या अध्यायात अमुक अमुक म्हणून आहे का नाही, ते अमुक कोण आहे माहीत नाही, पण अमुक अमुक रूपानं जी प्रतीती येते ती कुणाची आहे, ती माझीच आहे, तोच मी आहे आणि तो हृदयात अखंड आहे. आपल्याला कायम आहे आहे अशी प्रतीती येते का नाही, ती काय आहे माहीत नाही, तेच तर परमात्म्याचं स्वरूप आहे. त्याला नामरूप रहित अशा पद्धतीने निर्विकल्प अशा परमात्म्याचा बोध झाला की तेच हरेला साठवून आहे, पण ते कळत नाही म्हणून हे सगळं करावं लागतं. विठाला मग आम्ही कुठंही कीर्तनाला गेलो की आमच्या समोर हेच येतात. प्रत्येक कीर्तनकार हेच सांगतात, महाराज हरी हृदयामध्ये आहे, सगळीकडे आहे, हृदयामध्येच काय सर्वत्र. त्या गवळणींना विचारा, आत हरी बाहेर हरी, हरणे घरी कोण दिली, तो कुठं नाही. एक गवळण पाणी घेऊन आली, बाहेर उभारली, दुसरी म्हणली चल ना पाय पुढे ठेव, ती म्हणली कहा पगडा रुसो दे हरि येथे रे हरि तेरे, हरि येथे रे हरि तेरे, हरि वाचुनी नाही रे ते, हरि वाचुनी नाही रे ते, हरि आला रे हरि आला, हरि आला रे हरि आला, हरि रीती जागा दाखवा, शोधायला सुद्धा तो नाही ऐसा ठाव उरलाशे कवन, कुठं नाही. जड चेतन सर्व वस्तूमध्ये परमात्मा ओत. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा वशिष्यते. पूर्ण परमात्मा आहे म्हणून तो पूर्ण परमात्माच आहे, तो सर्व ठिकाणी व्याप्त आहे. सर्व ठिकाणी व्याप्त आहे म्हणण्यापेक्षा सगळा तोच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही राहिलेलं ना. मगाच प्रमाण जननो हे अवघा सगळा तोच आहे. आणि परमात्मा मग असं जर आहे महाराज, तर हरी जर हृदयामध्ये आहे तर तुम्ही म्हणता साठवीला, मग साठवीला हे बरोबर का अगोदरचं आहे हे बरोबर, दोन्हीही बरोबर. तुम्ही म्हणाल आम्ही बरीच कीर्तनं ऐकली पण असं कीर्तन ऐकलं नाही, आहे हे म्हणता आणि साठवीला पाहिजे असंही बरोबर आहे. मी तुम्हाला असं विचारतो, आपल्यात हरी नाही का हरी आहे असं ज्ञान नाही, काय नाही, ज्ञान नाही, हरी नाही असं नाही. विठाला विठाला म्हणून याचं चिंतन करावं लागेल. आपल्याला हरी, आपल्यात हरी आहे पण हरी आहे असं ज्ञान नाही. वास्तविक जर विचार केला तर हा जीव ब्रह्मस्वरूपच आहे, ब्रह्माहून भिन्न नाही. पण त्याला त्याच्या असणाऱ्या यथार्थ स्वरूपाचा बोध न झाल्यामुळंच भ्रांताशी कामो विषयावरी, यथार्थ स्वरूपाचा परिचय न झाल्यामुळंच दुःख भोगावं लागतं, म्हणूनच फजिती भोगावी लागते. मग हरी आहे हे म्हणता आणि साठवलं पाहिजे म्हणता, याचं चिंतन करायचं असेल तर आपल्यात हरी आहे हा सामान्य रूपानं आहे आणि विशेष रूपानं नाही. मग हरीला साठवणं म्हणजे विशेष रूपाची ओळख करून गेलं, त्याला आत्मत्वाने जाणणं म्हणजे हरीला साठवणं. विठाला विठाला
थोडक्यात सांगतो. आता सामान्य रूप म्हणजे काय आणि विशेष रूप म्हणजे काय? आपल्यात हरी आहे, पण कसा आहे? सामान्य रूपानं आहे, विशेष रूपानं नाही. परमात्म्याचं वर्णन वेदांत शास्त्रामध्ये असं केलेलं आहे, परमात्मा सद्रूप आहे, चिद्रूप आहे आणि आनंद स्वरूप आहे. सद्रूप म्हणजे त्रिकाला बाध्यत्वम सत्यत्वम, सर्वदा अबाध्यमान, हा ज्याचा कधीच बाध होत नाही त्याला सत म्हणावं, असा परमात्मा सद्रूप आहे. आणि तो स्वयंप्रकाश आहे, त्याला परप्रकाशाची गरज नाही, आणि तोच परमात्मा आनंद स्वरूप आहे. मग आपल्याला जे आपलं स्वतःचं ज्ञान आहे ते कसलं ज्ञान आहे? फक्त आहे 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 असं. मी मनुष्य आहे, मी ब्राह्मण आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे, असं ज्ञान आपल्याला आहे. पण मी चित स्वरूप आहे, स्वयंप्रकाश आहे, आनंद स्वरूप आहे, असं ज्ञान आहे का? म्हणूनच दुःख आहे. विठाला विठाला हे कळण्याकरता तुम्हाला सोपं उदाहरण देतो, सामान्य रूप आणि विशेष रूप. कारण का प्रतिती आनंद रूपाची आणि चिद्रूपाची येण्याकरता अंतःकरण शुद्धी लागते. म्हणून तर जी हृदय मंदिरी शब्द काय ठेवला तुकोबरायने? केवळ हृदयात म्हणलं असतं तर चाललं नसतं का? शब्द काय आहे? अंडरलाईन दिस सेंटेन्स. जी हृदय मंदिरी, केवळ हृदयात म्हणलं नाही, मंदिरी. आता मंदिर कशाला म्हणायचं? म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. मंगलता, दिव्यता, रम्यता जिथं राहते त्याला म्हणावं. मग आपलं हृदय मंदिर आहे का घाण आहे? ओले मृतिकेचे मंदिर आत 6 जन उंदीर. किती उंदर आहेत ह्याच्यामध्ये? 6. काय नाव आहेत त्यांची? कामयेश, क्रोधयेश, रजो गुण समुद्भवा, महाशनो महापाप्मा, विद्येन मिह वैरिनो. हे कसे आहेत? हे साधी शत्रू नाहीत महाराज, आणि हे आहेतच. ह्याच्यामध्ये पहिला नंबर कुणाचा आहे? कामाचा. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ आणि हे अंतःकरणामध्ये आहेत, आणि यालाच घाण म्हणलेलं आहे. खरी घाण कोणची? महाराजाचा फेटा कसा, उपरणं कसं, मॅचिंग आहे सगळं का नाही, पोशाख किती मस्त आहे, वा वा सुंदर. नाही, पण ही सुंदरता चांगली आहे, पण पूर्ण चांगली नव्हं. खरी सुंदरता आहे मनाची. काय स्वच्छ काय पाहिजे? मन. कारण घाण, बाहेरची घाण जेवढी त्रास देत नाही त्याच्यापेक्षा जास्त घाण मधली त्रास देते. मी तुम्हाला विचारतो, माणूस दिसायला चांगला असावा का असायला चांगला असावा? असायला. चांगलं दिसल्यालं बरं का असलेलं बरं? आणि बऱ्याच वेळेला चांगलं असतं ते चांगलं दिसतं असं नसतं, आणि जे चांगलं दिसतं ते चांगलं असतं असं नसतं. पण हे कळालं नाही, चांगलं दिसावं, दुधात तूप आहे, चांगलं असून दिसत असेल तर काही अडचण, पण मध्ये घाण आहे आणि बाहेरून चांगला आहे. महाराज ही व्यवहारात चालतं, इतर भौतिक व्यवहारात चालतं, पण परमार्थात चालत नाही. विठाला विठाला तो अगोदरचाच आहे, पण ह्या कामक्रोधांच्या विकाराच्या जाळ्यामुळं आसून प्रतीतीला येत नाही. म्हणून त्याच्याकरता जी हृदय. तुम्हाला जर हरी साठवायचा असेल तर पहिली आट आहे, शुद्ध करा अंतकरण. तो का म्हणे चित्त करावे निर्मळ, येवनी गोपाळ राहे तेथे. त्याला बोलवावं लागत, आपोआप येतो. तो पाहुणा आहे. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार. देव पाहुणा आहे. देव कोण आहे?
पाहुणा. पाहुणा कोणाला म्हणायचं? आपल्या घरी पिशवी घेऊन येतो त्याला पाहुणा म्हणायचं नाही, तो पाहुणा वेगळा. देव सुद्धा पाहुणा आहे. पाहुणा कोणाला म्हणायचं? पाहून येतो त्याचं नाव पाहुणा. बरं का, पाहुण्याने जाताना हे चांगलं लक्षात ठेवावं. आपण जिथं जातोय आपल्या जाण्यानं त्यांना आपला काही त्रास होत, आपल्या जाण्याचं यथोचित अशा प्रकारचं असेल तरच जावं. हे पाहून जातो त्याचं नाव. आता तुम्ही पहा नाही तर नाही पहा, पण देव पाहिल्याशिवाय राहत नाही. देव पाहतो. काय पाहतो? घर पाहून एकांताचे, नवविधा नवनीताचे देव पाहतो. नाही बाकीचं तर सगळं ठीक आहे, पण विकार भरपूर आहेत, सगळं घाण आहे. मग विकार जर असतील तर देव येतो का? म्हणून पाहून येतो. हे काम क्रोध विकार ज्याच्या अंतकरणात नाहीत त्याला देवाकडे जायची गरज नाही. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा. पण कधी सुखे येतो? ठाईच बैसोनी. आता कीर्तनात बसून 2 तास एका जागेवर बसना आणि करा एक चित्त, हे चाल लावून म्हणायला सोपं आहे. एक चित्त होतंय का? कीर्तनात बसून तरी होतंय का? 2 तासात तरी राहतंय का एका जागेवर? लक्षात ठेवा, ज्याचा चित्त जय झाला, ज्याचा मनोजय झाला त्याला देवाकडे जायची गरज नाही. तोच देव आहे. विठाला विठाला. म्हणून लक्षात ठेवा, अंतकरण म्हणून हरी हृदयामध्ये अगोदरचाच आहे, पण अंतकरण शुद्धी नसल्यामुळं, हृदयामध्ये षड विकारांचं थैमान असल्यामुळं परमात्मा असूनही कळत नाही. म्हणून त्याला जर आत बोलवायचा असेल, तू का म्हणे भरिला विठ्ठले, तू का भरिला विठ्ठले, भरिला विठ्ठल. कधी भरिला? काम क्रोधे घर रीते केले. रीते म्हणजे रीते म्हणजे मोकळं. काम क्रोध ह्याच्यातून बाहेर काढले तरच देह भरिला
नाहीतर मग नुसतं म्हणायचं तू कामने देव भरीला विठ्ठली, कामक्रोधी जर नाही गेले तर मग देव भरेला विठ्ठली नाही, देह भरी विठ्ठले भरीला नाही. मग काम क्रोध घालवणं सोपं आहे का अवघड आहे? ज्याची त्याने विचार केलेला बरा, कारण हे तर दुसऱ्याला कळत नाही, बाहेरून परीक्षा करता येत नाही, हे चित्तात ज्याची त्यालाच माहीत आहे. आणि हे विकार जोपर्यंत आहेत, अहो हे विकार माणसाला माणसात राहू देत नाही, देव कसं होऊ देतील? आज आपण टी व्हीवर जे बातम्या अन्याय अत्याचार बघतो, ह्या सगळ्या पावत्या कोणाच्या आहेत? ह्या 6 जणाच्याच आहेत. याच्यातला एक जरी जागा झाला तरी माणसाचं तोंड कायमचं मिटवायला समर्थ आहे. भाषा कळते का? म्हणून तर आपल्याला नाव आहे वारकरी. काय नाव आहे? वारकरी. वारकरी शब्दाचा काय अर्थ आहे? अनेक अर्थ आहेत, पण एक अर्थ सांगतो. 6 विकारांवर वारकरी, त्याचं नाव लक्षात ठेवा. जोपर्यंत विकार आहेत तोपर्यंत वारकरी नाही. साधू कुणाला म्हणायचं? साधू. साधू कुणाला म्हणायचं? साधू. आता ही भाषा मराठी आहे. ज्यानं 6 विकार धुवून काढले त्याचं नाव साधू. आणि एकदा अंतःकरण शुद्धी झाली, एकदा विकार गेले, मग त्याला देवाकडे जायची काय गरज आहे? तो देवच आहे. विठाला विठाला म्हणून हे विकार काय करतात? तुम्ही म्हणाल महाराज हृदयामध्ये हरी असताना हे विकार करतात काय? आत असलेल्या हरीचं दर्शन होऊ देत नाहीत. काय करतात हे? दुसरं काय करीत नाहीत. यांचं काम आहे आवृत्त करणं, असलेल्या पदार्थाला झाकणं. हे काम कोणाचं आहे? विकारांचं आहे. आणि हे विकार असलेल्या हरीला दिसू देत हरी नाही असं नाही, पण त्याला दिसू देत नाहीत. सुंदर प्रमाण. कामे नेले चित्त, नेदे अवलोक बहुवाटे दुःख, उठोपा हे हृदय. या कामानं चित्त नेलं. दर्शन करावं म्हणून माणूस पंढरपूरच्या देवळात गेला, पण ह्या कामानं तिथून माघारी आणलं. देवाचं तोंड सुद्धा बघू दिलं कोण? काम. हा सर्वात कामाची कोतवाल याने नागविले बहुताशी, हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी. त्यांना दयामया त्यांच्या हिस्ट्रीतच शब्द नाही महाराज. ती हे विषयदारीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मार, वाट अडवून बरोबर त्या साधकाला कसं गाठायचं. विषयदरीचे वाघ. आणि हे अडवतात कुठं माहित आहे का? विषयाच्या दरीत. पटांगणात अडवित नाहीत, पटांगणात पळतंय म्हणून अडवित नाहीत, दरीत अडवायचं. दरी कळती का? एकांतात. अहो साधना करावी, देवाचं चिंतन करावं म्हणून साधक एकांतात गेला की तिथंही महाराज असे येतात की आलेले सुद्धा कळत नाही. म्हणून हे विकार बाहेर घालवले पाहिजे. आणि ते असल्यामुळं आपल्याला आत असलेल्या देवाचं दर्शन होत. हे विकार बाहेर घालवणं म्हणजेच हरीला साठवणं. मी तुम्हाला कळण्याकरता शेवटचा दृष्टांत सांगतो. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. आपण कंदील वापरलेली मंडळी आहेत. आपल्याला कंदील आपण वापरत नसलो तरी आपल्याला माहीत नाही असं. कंदिलातला दिवा चालू आहे, कंदील व्यवस्थित आहे, तरी सुद्धा उजेड बाहेर येत, प्रकाश बाहेर येत नाही. त्यावेळेला आता चांगलं सांगा, चांगलं लक्षात ठेवा आणि चांगलं प्रश्नाचं उत्तर द्या. दिवा चालू असताना सुद्धा जर कंदिलातला उजेड बाहेर येत नसेल तर दिवा बदलावा लागेल का काच बदलावे लागेल? ज्यांना माहीत आहे त्यांनी सांगू नका.
कंदिलातला प्रकाश बाहेर येण्याकरता दिवा बदलावा लागेल का काच बदलावी लागेल? काच बदलावी लागेल. तो का बरोबर आहे? काच बदलावी लागेल का नाही? नाही, दिवा बदलावा लागेल. आता हे कधी मिटेल तेव्हा मिटेल बरं का. ह्याचं खरं उत्तर आहे दिवाही बदलायचा नाही आणि काचही बदलायची नाही. उजेड बाहेर येत नाही कशामुळं? दिवा चालू नाही का? चालू आहे. मग काच बदलून नाही बदलायचं काय नाही. फक्त स्वच्छ कापड घ्यायचं आणि स्वच्छ कापडाने काजळी काढायची, घासून पुसायचं. स्वच्छ झालं की लख प्रकाश. माणसं म्हणतात आता कसा उजेड बाहेर पडला. कुठे गेला होता? अगोदरचाच होता, पण काचेवर काजळी आली होती. कशावर? काचेवर. हा दृष्टांत कळाला तर अख्ख्या वेदांताचं सार आहे. पण काच म्हणजे काय? अंतकरण उपाधी मलिन झाली. अंतकरणाच्या ठिकाणी काम क्रोध रूपी विकार दाट झाल्यामुळं ती जी काजळी झाली ती कुठून तयार झाली? कुणाच्या आश्रयावर राहिली? याला वेदांत शास्त्रामध्ये स्वआश्रया स्वविषया पक्ष म्हणतात. पण तो इथं सांगत नाही, त्याची गरज नाही. अंतकरण शुद्धी एवढाच विषय आपल्याला घ्यायचा आहे. गोष्ट लक्षात ठेवा, दिव्यावरच तयार झालेली काजळीनं दिव्यालाच आवृत्त केलं. म्हणून साधनेनं काय करायचं? साधना केली का अंतकरण उपाधी असणाऱ्या त्या अंतकरणावरची काम क्रोध रूपी विकाराची जाळी गेली का स्वच्छ प्रकाश बाहेर आला. म्हणजे परमात्म्याचं दर्शन झालं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली यथामती यथावता अवकाश. धावत्या वेळेमध्ये अभंगाचा थोडक्यात भावार्थ पाहिलेला आहे. थोडक्यात फक्त जो दृष्टांत सांगितला त्याच्यातला थोडासा बारकावा सांगतो. ऐका, लक्षात ठेवा. आता हे स्वच्छ फडकं घ्यायचं आहे. फडकं कोणचं घ्यायचं आहे? त्या फडक्याचं नाव आहे नामस्मरण. कलियुगात दुसरी साधनं चालत अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन उचित विधी विधान, न कळे न घडे. कीर्तनात 2 तास बसायची फजिती आहे. इतर साधनं कशी होतील महाराज? मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार, म्हणून हाकारून सांगे तुका नाम घेता राहू नका. कापड स्वच्छ पाहिजे. काचेवरची काजळी जायचं असेल तर कापड कसलं पाहिजे? म्हणून मी मागा सांगितलं स्वच्छ कापड पाहिजे. कापड म्हणजे साधन स्वच्छ पाहिजे. आता अनेक मार्ग, अनेक पंथ, अनेक अशा प्रकारची निघाली. मी बोलत नाही. गोष्ट लक्षात ठेवा. त्याच मार्गाने जावं. मार्ग जाऊनही गेले आधी दयानिधी त्या मार्गाने जावं. त्यांनी रस्ता दाखवला. कोणचा? हरिनामाचा. नामस्मरण पडकन. ते सुद्धा नामस्मरण कसं करायचं? एकादशीला, सोमवारी, गुरुवारी असं करायचं नाही. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ. घासून म्हणजे सुट्टीच द्यायची नाही. आता आपल्या सप्त्याची रचना कशी आहे बघा. काकडा झालं की विष्णू सहस्त्रनाम झालं की पारायण झालं की गाथाभजन झालं की प्रवचन झालं की हरिपाठ झालं की कीर्तन झालं की ह्याला म्हणायचं घासून पुसणं. ही घासून आहे, सुट्टीच नाही, वेळच द्यायचा नाही. कारण काय आहे, शेतामध्ये तणाचा जोर कधी होतोय? शेतकऱ्यानं दुर्लक्ष केल्यावर. भाषा कळली का? शेतकरी जर जागरूक असेल तर त्या तणाची काय ताकद आहे त्या भूमीत यायची. मोकळा वेळच द्यायचा नाही साधकानं महाराज. एक क्षण सुद्धा वाया घालवायचा नाही. अखंड भगवंताचं नामचिंतन करायचं. ह्याला म्हणायचं घासून. आणि असं जर नामचिंतन अखंड केलं, महाराज नामधारकाचा असा आहे, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी. म्हणून नामचिंतन करा मायबाप. नामचिंतनानं अंतकरण शुद्धी होईल आणि देव मिळावा अशा इच्छेनं करा. संसारातलं काही मिळावं म्हणून नामस्मरण करू नका. सकाम भक्ती करू नका. सकामता ही परमार्थात प्रवृत्त्यर्थ आहे. ती कायम तीच करावी असं नाही. अंतकरण शुद्धी करता करा. देव मिळावा अशा इच्छेनं नामस्मरण
निर्माण करा. निश्चित अंतकरण शुद्धी होईल आणि आपल्याला हरीचं दर्शन, आतलं दर्शन होईल आणि आतलं दर्शन झालं की आपल्याला कुठं जायची गरज नाही. कार्यक्रमाला ज्यांचं मार्गदर्शन आहे हरिभक्तपरायण भारत महाराज कोकाटे, ज्यांचे आशीर्वाद आहेत, अशोक रावसाहेब बागल, त्यांची तीनही चिरंजीव यांनी हा सोहळा अतिशय प्रयत्नानं, पराकाष्ठेनं, परिश्रमातून जपलेला आहे. चिंतन सेवेला उपस्थित असणारी सर्व ही विद्यार्थी बालगोपाल मंडळी, गायनाचार्य महाराज मंडळी, मृदुंगाचार्य सर्व मंडळी, मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या बागल कुटुंबियांनी आपल्याला हा सुख सोहळा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचा लाभ आपल्या जीवनात आपण करून घेतला पाहिजे. त्यांनी ही आपल्याला संधी, ही ज्ञानगंगा जी आपल्या घरी आणून दिलेली आहे, त्या गंगेमध्ये आपण हात धुले पाहिजे, आपले विकार आपण घालवले पाहिजे. त्याचं सार्थक करायचं आपल्याकडे आहे, ते आपण करावं. त्यांनी संधी उपलब्ध करून दिली, पण त्या संधीचं सोनं करावं. नामचिंतन करा. नामचिंतन करण्याची बुद्धी ज्ञानोबरायांनी, तुकोबरायांनी आपल्याला द्यावी. आपल्यासमोर बोलण्याचा अधिकार आळंदीला विश्वमलो ज्ञानोबरायांच्या सान्निध्यात सद्गुरू जोग महाराज संस्थेमध्ये गुरुवर्यांच्या मुखातून पाठ श्रवण करण्याचा योग आला. श्रवण केलेल्या पाठाचं चिंतन करून आपल्यासमोर बोलण्याचा केलेला प्रयत्न आहे. बरीचशी महाराज मंडळी, ज्येष्ठ गुरुबंधू महाराज मंडळी या ठिकाणी आहे. संस्थेमध्ये अध्ययन केलेली महाराज मंडळी आहेत. सर्व महाराज मंडळींना धन्यवाद. पुनश्च एकदा एकच विनंती करतो, सप्ताहाचं सार जर काय असेल तर नामस्मरण आहे, बाकी काही नाही. म्हणून नामस्मरण करा, नित्यनियमाने करा. तशी बुद्धी पांडुरंगाने, ज्ञानोबरायांनी, तुकोबरायांनी द्यावी. झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या, तुकोबरायांच्या, कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी विराम घेऊन ते पुरते अधिकते सरते करून घ्यावे. हे तुमते विनमिता असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती. तुकाराम 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 काही
त्यांची सरली त्यांची सरली